नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवेमध्ये तुमचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचाही स्कोर येतोय 144 ते 300 मार्क्सच्या दरम्यान आणि तुम्हालाही आपलं वर्ष गमवायचं नाहीये आणि BAMS ला ऍडमिशन घ्यायचंय, तर आपण काय करावं? विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या या वर्षाची काळजी असेल तर तुम्ही हा निर्णय लवकरात लवकर घ्यायला हवा. कारण जे BAMSच्या ज्या सीट्स होत्या UP आयुषमध्ये, तर UP मध्ये ज्या BAMSच्या सीट्स होत्या त्या दुसऱ्या राऊंडमध्ये बऱ्याचपैकी फिल झाल्या आहे. आता फक्त काही मोजक्या सीट्स त्या कॉलेजमध्ये उरलेल्या आहेत आणि काहीच ते कॉलेजेस आहेत ते त्यांचे सीट्स थोड्या रिकाम्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे शेड्यूल आलेलं आहे तिसऱ्या राऊंडसाठी, तर ते मी तुम्हाला सांगतो कसं आहे. 31 ते 2 तारखेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी टाइम दिलेला आहे आणि 31 ते 3 तारखेपर्यंत आपल्याला जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते पे करण्यासाठी टाइम दिलेला आहे. ऑनलाईन जे आपले डॉक्युमेंट्स असतात त्यांना जे व्हेरीफाय करायसाठी आपल्याला 3 तारखेपर्यंत टाइम आहे आणि SML जे लिस्ट आहे स्टेट मेरिट लिस्ट ती लागणार आहे 3 तारखेलाच आणि ऑनलाईन चॉईस फिलिंग जी आहे ती 3 ते 5 तारखेपर्यंत म्हणजे आपल्याला असा 2 ते 3 दिवसाचा टाइम दिलेला आहे. आणि जे सीट्स अलॉटमेंटची जी लिस्ट लागेल ती लागेल 6 तारखेला आणि 6 तारखेला आपल्याला म्हणजे ह्या वर्षी खूप लवकर ही प्रक्रिया कंप्लीट केली जात आहे. म्हणजे खूप कमीत कमी टायमामध्ये ऍडमिशन होत आहेत विद्यार्थ्यांचे. अंतिम सीट आवंटन सूची की प्रकाशन म्हणजे 6 तारखेला सीट अलॉटमेंटचं जे रिझल्ट असेल तो येईल आणि नोडल सेंटरला आपल्याला 7 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी टाइम दिलेला आहे. त्याच्यानंतर 7 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत आपल्याला जे ऍडमिशन घ्यायसाठी जो टाइम पिरियड आहे तर तो आहे 7 ते 10 तारीख. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे तिसऱ्या राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो आता BAMS ऍडमिशन कसं करायचं UP मध्ये. मित्रांनो, काही कॉलेजेसची फीज होती 2,04,600, काहींची होती 2,40,600, काहींची होती 2.5 लाख पर इयर, काहींची होती 2,60,000 पर इयर, काहींची होती 3 लाख पर इयर. तर आता ते कॉलेजेसचे सीट्स संपले आहेत आणि काही कॉलेजेसमध्ये मोजके सीट्स उरल्या, काही मध्ये 2, काही मध्ये 3, कुठे 4, कुठे 1. तर मग ते कॉलेजेस काय करतात आता की दुसऱ्या राऊंडमध्ये आम्ही जे विद्यार्थ्यांचं ऍडमिशन केलं तेव्हा पण हा प्रॉब्लेम फेस झाला थोडा, की मला टायमावर विद्यार्थ्यांनी आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन केली नाही, आमच्याकडे जॉईन झाली नाही आणि नंतर त्यांनी परस्पर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नंतर कॉल आले की कॉलेज आम्हाला 3 लाख पर इयर फीस मागते. या ठिकाणी आम्ही काही करू शकत नव्हतो कारण त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं म्हणजे तुमचे सर्व पैसे जातात जर तुम्ही कॉलेज नाही घेतलं तर. आम्ही कॉलेजमध्ये पहिलेच बोलणं असते आमच्या कॉलेजमध्ये, जेव्हा तुम्ही आमच्याकडून ऍडमिशन करून घेतात ते आम्ही डायरेक्ट तुमचे डॉक्युमेंट कॉलेजला फॉरवर्ड करतो, ज्याच्यामुळे तुम्हाला सीट अलॉटमेंटचे जास्तीत जास्त चान्सेस असतात आणि सीट 100% अलॉट होते. जे आम्ही तुम्हाला कॉलेज सांगणार त्याच कॉलेजमध्ये 100% अलॉटमेंट होते. आणि फीस फक्त जी गव्हर्नमेंट रजिस्टर वेबसाईटवर आहेत तीच फीस तुम्हाला आकारण्यात येते तुमच्याकडून. नाहीतर काही कॉलेजेसची फीज आहे 2,04,600, ते घेते 3 लाख पर इयर. तर असं बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत झालं इथं UP मध्ये ह्या वर्षी. तर तुम्हालाही कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचायचं असेल तर मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुमची सीट रिझर्व करा आणि डायरेक्ट ऍडमिशन घ्या. मी तुमची सर्व प्रक्रिया एकदम व्यवस्थितपणे कंप्लीट करून देतो, चांगल्या प्रकारे गायडन्स करून देतो आणि तुमच्या सोबत ऍडमिशन पर्यंत असणार. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही येणार. आणि आमच्याकडे जे कॉलेजेस आता अवेलेबल आहेत तर त्याच्यात 2,04,600 वाले सुद्धा एक कॉलेज बाकी आहेत आणि 2,40,600 वाले एक कॉलेज आहे आणि एक आहे 2,00,000